नमस्कार, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर बघा, बऱ्याच दिवसापासून ना कपड्यांचं जे रुटीन आहे तर ते सगळं असं बिघडलेलं. आणि बघा, जर 8 दिवस जरी आपण कपड्यांना प्रेस केली नाही ना तर प्रेसच्या कपड्यांचा इतका सारा ढिगारा जमा होतो. आणि तसंच इथे झालं आहे. तर बघा, आता सध्या ना दिवाळीच्या याच्यामध्ये ना रुटीन खूप असं बिझी होतं. तर त्यामुळे कपड्यांचं जे रुटीन आहे तर ते काही व्यवस्थित फॉलो होत नव्हतं माझ्याच्यानी. आणि प्रेसचे कपडेसुद्धा खूप असे जमा झालेले, कारण कपड्यांना ना मी घरीच प्रेस करते आणि टाईम काही व्यवस्थित भेटत नव्हता. तर त्यामुळे ना खूप असे जे कपडे आहेत तर ते अस्तव्यस्त झाले होते. आणि सोबतच डेली घालण्याचे जे कपडे आहेत तर ते कपाटसुद्धा खूप असं विस्कटलेलं. तर म्हटलं चला हळूहळू करून ना आपलं जे कपड्यांचं रुटीन आहे तर ते थोडंसं व्यवस्थित करावं. तर सगळ्यात आधी बघा, डेली घालण्याचे जे कपडे आहेत तर ते कपाट मी व्यवस्थित करून घेतलं. आणि त्यानंतर मग हे जे सगळे कपडे आहेत तर ते प्रेस करून घेतले. यामध्ये नवीन कपडे, जुने कपडे, सोबतच माझे कपडे, मुलांच्या शाळेचे कपडे, तर असे खूप सारे काय काय कपडे होते. तर ते सगळे ना असे प्रेस करून घेतले आणि त्यांना ना सॅग्रिगेट करून घेते. कारण सगळे कपडे जर आपण एकत्रच ठेवले तर मग बघा, सकाळी सकाळी ना खूप असा गोंधळ उडतो. कारण नवीन कपडे वेगळे, ड्युटीवर घालण्याचे कपडे वेगळे, मुलांचे जे कपडे आहेत तर ते वेगळे असतात. तर त्यामुळे सगळे जे कपडे आहेत तर ते मी सॅग्रिगेट करून घेतले आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या जागी ठेवते. म्हणजे सकाळी सकाळी बघा, मुलांच्या शाळेची धावपळ असेल किंवा ऑफिसला जाणाऱ्यांची धावपळ असेल तर अजिबात गोंधळ होत नाही. तर त्यामुळे सगळे कपडे ना व्यवस्थित प्रेस करून घेतले आणि त्यांना त्यांच्या जागी जमावून घेतलं. तर चला, हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.